हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू, तर तुमचं सर्वांचं त्यामध्ये स्वागत आहे. तर सकाळ सकाळचं आहे ना पटपट सगळं आवरून झालं होतं. आज काय होतं, शनिवार होता, मुलं लवकरच गेले होते, त्याच्यामुळे काय पहिलं त्यांचं आवरून दिलं आणि म्हणलं हे शेळ्यांचं नंतर झाडू. तर मग शेळ्या गेल्याच्या नंतर मग मी हे झाडायला घेतलं. तर ही एक शेळी ना ती शेळ्यांच्यात गेलीच नव्हती, कारण तिचं आज पोट दुखत होतं आणि तिची होती आज डिलिव्हरी. तर मग काय झालं, ती ना गेलीच नाही शेळ्यामध्ये, ती राहिली घरीच. तर मग तिला असंच ती सारखी आत बाहेर ये जा करीत होती. तर मग मी म्हणलं चला आता पटपट सगळं शेळ्यांचं झाडून घ्यावा स्वच्छपैकी, म्हणजे शेळ्या आल्या ना बरं पडतं, त्यांना झाडलेलं असलं मग बसायला फिरायला थोडंसं उन्हाचं बांधून टाकीत असतात बाबा. तर मग इकडं सगळं शेळ्यांचं झाडून घेतलं आणि म्हणलं चला आता आहे ना शेळ्यांसाठी पाणी ठेवावा, म्हणून इकडं पाणी ठेवायला गेले. आणि इकडं घमिलं धुवून काढलं स्वच्छ आणि इथं पाणी ठेवलं. पलीकडल्या कप्प्यामध्ये पाणी ठेवायला गेले तर करडं सुटून गेले बघा. तर ते करडं सुटून गेले ना, त्यांनी मला इतका वैताग दिला ना, ते हातीच लागत नव्हते. इकडून कसं बस तरी मग त्यांना आहे ना हाती लागले ते माझ्या, आणि मग त्यांना ते डाललं मी. तर आहे ना त्यांचं झालं कुठं, ते इकडून तिकडून डालले नाही कुठं, तर ती शिळी एक शेळी घरी राहिली होती, तिने पण खूप वैताग दिला, ती पण सारखी आत बाहेर, कारण तिचं दुखत होतं पोट. तर मग म्हणलं चला आता आहे ना यांना खायला टाकेते. तर मग थोडासा भुईमुगाचा पाला आणि ना कांद्याची पात आणली आणि दोन्हींना पण टाकून दिलं. तर तिचं पोट दुखतंय म्हणलं, ती कशाची खाती, पण म्हणलं टाकून ठेवावा. तर मग तिकडं सगळं शेळ्यांना खाणं पिणं झाल्यावर म्हणलं लय दिवस झाले होते तर हे कोबाच धुतला नव्हता. तर म्हणलं चला आता मस्तपैकी कोबा छानपैकी धुवून काढावा. तर मग आहे ना इकडं चुलीच्या तिथं पण म्हणलं तिथं पण पाणी मारून घ्यावा, तर तिथं पण छान मस्तपैकी धुवून घेतलं. आणि ना इकडं थोडासा पसाराच होता. आता कसं असतं, लागणाऱ्या वस्तू लागत्यातच, तर मग त्या ठेवायच्या कुठं. तर मग इकडंच अशा सगळ्या ठेवून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा पसारा होता. तर मग म्हणलं चला आता आहे ना मस्तपैकी छोकूच्या पप्पांचं एक काम करून घेते आणि व्हिटर पण भरून घेतला, त्यांचं काम म्हणजे व्हिटर भरायचं. तर मग व्हिटर पण भरून घेतला, पाणी पाईप चालू होता तर. आणि मग इकडं मग शेळ्यांचं लयच घाण झालं होतं म्हणलं. तर मग आहे ना असं पाणी मारून असं खराट्याने सपा चांगलं असं धुवून काढलं, चांगलं स्वच्छ. कसं थोडंसं असं पाणी मारून आणि थोडं चांगलं स्वच्छ धुतलं ना, तर कसं प्रसन्न वाटतं आणि शेळ्यांना थोडासा गारवा वाटतं. तर ही काढलं धुवून झाल्यावर म्हणलं चला आता ग्रॅनाईटच्या पायऱ्या पण थोड्याशा छान मस्त स्वच्छ धुवून घ्यावा. तर मग तिकडं पण धुवायला घेतलं मी, कारण आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर, त्याच्यामुळं माझी थोडी तीच गडबड होती. तर चला आता पायऱ्या छान मस्त धुवून झाल्या इकडं. उरकन का चला चला चला. किती वेळ झाले, किती 11ला जायचं म्हणले, 12 वाजवले इथंच तुम्ही. मी आता फिट करून आलो, परत काढायचं नाही बरं आरशे. हा तुमच्या मायलेकांचं असंच आहे, एक काढीन आरशे आणि एक टाकीन. आता तुम्ही फिट करा, परत तिथं टाइमपास करा गावात. चालूच आहे राणी. चालूच आहे. तर चला आम्ही चाललो, सांगते तुम्हाला पुढं. नाणी याला आहो जादर म्हणा, लक्ष दे भरण आणतं बरं का. बघा यांचं असे गाडी बसले तरी पण नुसतं इथंच निघायचं. तर नाणी बाहेर कुठं गेलो आणि उसाचा रस नाही प्याला असं कधी होणारच नाही. तर छकूचे पप्पा म्हणले चला आपण आहे ना उसाचा रस पिऊ, मस्तपैकी उसाचा रस पिलो. मग मी आलो हिच्या घरी आणि हिचं काय चाललंय बघा आता, ये कुटाना घामाघूम झालाय पार आणि चाललाय स्वयंपाक बायाचा. हाय ना बघते, हाय ना ग. कृष्णा कुठे गेला? कृष्ण आहे ना बाहेर. बाहेर आहे काय? हा. बघा आमची भक्ती आहे की नाही, मज्जा आहे भक्तीची. मग हा फ्रॉक लय भारी ग, हा. मस्त दिसतोय तुला, है ना? किती वाट ड्रेस आहे शाळेतून आल्यापासून? दुसरा आहे म्हणते. दुसरा बरा किती ड्रेस बदलले त्यांनी, तर तो बोललेच कपडे घातले. तू मशीन बंद आहे आता, त्यांचे सकाळपासून 2-3 ड्रेस झाले आहे ना? हातावर धुवायचेत ना मला. मशीन चालत नाही का तुमची? नाही ना, आता पाणी कमी पडलंय मग मशीन मुद्दाम कपडे टाकते ना लई धुवायला. बरं आहे बाई, मग भजन बिजन एवढं काढले. तुम्हाला जेवायला माहिती एक बसली मायापाशी येऊन लगेच, आहे ना? बघतो बाई कस काय शाळा बरं आहे का? मग बरी आहे. किती बेंच पकडली? 3री. 3 नंबर आहे काय? छकू 3 नंबरच्याच बेंचला आहे.
तुमचं काय दोघींचं ठरलं होतं काय 3 नंबरच्याच बेंचवर बसायचं वे यांना कोण देतोय पुढं बसून? पुढे नाही बसून द्या हो बरं काय झालं पुढे बसून द्यायला का ग आता ती उंच झाली आहे ना ग छोट्याला पोरी पुढे बसवत्यात ना 1 नंबर गेलो मग त्याला 1 नंबरची भेटते शेवट गेलो शेवटची ना हा मग हाय बाई आमच्या याच्यात तसं नव्हतं बाई. आम्ही पहिल्या दिवशी जायचो आणि पळत पळत जाऊन धरायचो का ग लय मज्जा राहायची आहे ना ग आमची बँची लावूस तो दुसऱ्यांनी घेतली बी हा ना हा इथं यांचा मेकअपच ओळखत नाही सकाळचं लवकर. लय मेकअप करून जाते काय शाळेत नाही नाही ना आणि कृष्णा कृष्णा बाहेरचे आपण ते काय सकाळचं खेळतोय? लवकरच जायचो दरवाजा पुढे जाऊन बसायचो. ते त्यांनी 4 नंबरची घेतली बँच तू 4 नंबरच्या बेंचला आहे काय हा त्याला बेंच का आता हा बाया आमच्याकडे नाही बाय बेंच आमचे पहिली ते 4थी पर्यंत खालीच बसायच्यात नाही आमच्या सगळीकडे बँच इथं तुमची शाळा भारी आहे मग हम्म. बरं आहे बाई मग हा पप्पाला उठते. चला मग आता काय जेवण केलंय म्हणल्यावर खावा तर लागणारच आहे आहे की नाही पप्पाला बघ ती? उठव म्हणावं. हा ए अरे कुठं होता तू एवढा वेळ काय हे काय आले उडून धर. चालली होती कढईत म्हातारी काय तिकडं बाहेर टाकायचं तर पोरांनी काही इकडे टाकलंय. गेली उडून ती तिकडं म्हातारी काय कृष्णा गेलं तर बोला ना बी बाबा तो काय तो दर 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 गेली पूर्ण वरती पोको गीत वर आहे बघ हे बघ हा तुझं इथं कुठून आलेत काय माहिती ह्या पोराने आणला का काय ते ती खेळत असते आणि त्या म्हाताऱ्या है ना बघते हा मग चल तू पार्लरला आता येते का नको आमच्या शाळा चालू इथं शाळा चालू आहे उठव का? ना. मला वाटलं इकडं माऊची राहिली तुमची नाही कोण आहे? तर जेवण झालं म्हणलं चला उसाक फेरफटका मारून येऊ मस्त पैकी शेडच्या तिकडून उसक फिरून येऊ लय नारळ आले बाबा तुम्हाला कृष्णा कसा सायकल खेळतोय आहे की नाही अयो हे काय जांभळं का जांभळं खा बघते जांभळं छकुल नेऊ का तोडून कढीपत्ता आहे कढीपत्ता आहे काय मला वाटलं जांभळंच येते कढीपत्त्याची बी आहे ते. आता झोपल्या का हा बघा यांचे 2-2 शेड मस्त पैकी आणि आमचा कृष्णा कसा खेळतोय उन्हात तानाचा आहे का आणि तिकडल्या शेडला पिल्ल नाही आहे ना बघ ती हा आणि इकडल्या शेडला पिल्ल आहेत बघा असे 2 शेड आहेत किती फुटे आहे का हे 4 फुटे 4 फुटी ती म्हणती 4 फुटी आहे ती म्हणती 300 फूट कृष्णा खायला टाकलं काय आणि सगळे कडन आंब्याची झाडं आहेत पूर्ण बरेच लय झाड आहेत सगळे तिकडून इकडून आहे ना ग ती मागची पडलेली त्या शेडची भिंत केली का नाही पूर्ण बांधली का ती तशीच आहे गेल्या वर्षी आम्ही देवाला गेलो होतो तुम्हाला तर माहिती आहे आपण इकडे गेलो होतो रामेश्वरला आणि त्याला तवा त्यांची भिंत पावसाने पडली आणि आता एवढे आहेत बघा पिल्ल आहे की नाही नजर पुरत नाही बघा इतक्या लांबपर्यंत येत ते डबडे हे त्यांना आता काय लागत काय त्यांना हे शोक आता नाही. मग ते डबडे मध्ये ठेवलेत लहानपणी लागत. आणि पाण्याची सिस्टीम त्यांची अशी बघा ते पिल्लू कसं पाणी पिते टक 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 बघा कसं पाणी पिते पाणी पिताना काढ ना आहे का कसं पाणी पिते ते अयो हे बघा इथं आणि हे छोटाले कायचे आहेत हे काय ते कसं ते त्यांचं लक्ष आकर्षित व्हावं म्हणून असतं ते. ते लाल कलर हे मोठाले ठिकठिकाणी ठेवले तुम्ही ते मग त्यांनी पोट भरत ना आणि नाला खा टिपकाच येतो एक त्याची मारली काय एक टिपका येतो तसं त्याच्यात पोटभर भेटत ना पाणी हम्म.
म्हणून ते उन्हाळ्याच्या दिवसात ते जोडायचं असतं आणि इतर दिवशी ते नसलं तरी जमतं. असं आहे काय? मग भारी मग काय की नाही. खाद्य पण ठेवले कडकडनी. हे दुसरं हे खालीच आहे, याच्यात काय पिल्ल बिल्ल काय नाही. असं आहे मस्त पैकी. बघा हे पण लय मोठं आहे. तिकडं काय मग ते पडदा टाकला काय ग ते? हा ती भिंत कागद लागला काय? बांधली भिंत? मग तू काय आणली नाही बांधली? म्हणलं पत्रे राहिले टाकायची. वरचे पत्रे राहिले का तिकडले? फक्त भिंत बांधली काय? असे हे धुवायचं राहिलंय अजून, फक्त खत गेलंय. मोकार काम आहे नाही का? भक्ती करू लागते का मदत तुला? लागत ही पण एकदा केलं का 2 दिवस सांगतो. अभ्यास कर, मरू दे तिकडे, रोग येऊ दे. मी काम केलं. कृष्णा तू लागत का मदत करू? चला मग आता आम्ही निघतो, आम्हाला होईन उशीर परत. हा होय निघतो आता आम्ही पण, आहे का नाही? अजून अजून ताई आजीकडे जायचं आम्हाला बाई. हा हा काय करीती चल. चला मग. असं भारी मस्त आहे यांचं. कमेंटमध्ये सांगा कसं काय यांचा परिसर. आणि सगळं असं मोकळं आहे यांच्या इकडं. फक्त हेच राहतात इकडं. असं इकडं माग डोंगर आहे आणि सगळं इकडं फक्त एवढे एकटेच राहतात ते, आहे की नाही? आहे ना ग? मस्त आहे उलट इकडं. निवंतच लागत आहे बाई, आहे की नाही? मग वस्ती असल्या कोण शेड चालून दे. ते खरं आहे. नको आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास. आमची इथं तर मोकार माशांनी व्हायचा गे बाई, काय सांगायचं तुला. शेडमुळे दुसऱ्यांना त्रास होतो म्हणून शेड बांधतानाच अशा ठिकाणी बांधायचं तिथं कुठं वस्ती नाही, हॉटेल नाही, कसली कंपनी नसली पाहिजे, आहे की नाही? निवंत पाहिजे डोंगराला. म्हणजे आपल्या पण शेडला काही प्रॉब्लेम नको आणि आपल्यामुळे दुसऱ्याला पण प्रॉब्लेम. तर असं आहे त्यांचं. म्हणजे त्यांनी सगळं नियोजन मध्येच केलेलं आहे. काही कुठं म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकणार नाही त्यांच्या शेडला. तर असं आहे. शेड मात्र लय मोठाले येतं आणि सगळे आंबे लावलेले आहेत. हे आंबे आले होते का यंदा? सगळ्यांना आंबे होते का? सगळ्यांना आंबे पण आले होते बघा. पलिक पण आहे तिकडून. याला नव्हते काय फक्त? आणि तिकडून पलीकडून पण आहे सगळे आंबे आहेत तिकडून पण. आणि नारळ तिकडे तुम्हाला दाखवलेच बघा. कसं थंड पाण्यांना कसं त्यांनी केलंय असं. आपल्या टाक्यांना तर काही नाही असं सोय. सावली बिवली त्यांच्या पाण्याला सोयी आहे. सावली वरून शिवाय हे टाकलंय गाबाळ. कोंबड्यांसाठी हे पाणी जातं. तर असं आहे. पळून तवर तर 3-4 हरणं होते. बघा 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 3 हरण आहेत बघा किती मस्त. ते बघा पळात आहेत ते बघा किती छान आणि मस्त. बघा इकडं पाण्यासाठी आले असते ना बरं का ते. आलो मम्मीला भेटायला इकडं. बाई पण आहे आणि सगळे येतात. वहिनीने काय घ्या बघा, वहिनीला भेटलेत भांडे हे बांधकाम काम करायचे. तर बघा भांडे बघा. आता हे कुकर लय जाड आहे बाबा. अयो चामला काय वहिनी इथं? हा याला अशी फिरवायचं आहे काय? हो ते भांड लय भारी. हे तर मा स्क्रीन टचच्या शेगडीवर भारीच बसल आहे ना. आमचे बी असेच आहेत ना, कडे सगळे पण तुमच्यापेक्षा जास्त जाड आहे ना. ताईंना लय जाड आहेत बरं का. याच्यात क्वालिटी हे मगड तर लय भारी आहे. आमच्या पप्पाला तर लय आवडन ही. जाऊ काय घेऊन नको तुम्हाला भेटलेत ना आमचे छकूचे पप्पा. हो तू पप्पा म्हणते काय? हा मग ते छकूचे पप्पा आहे. पप्पा पप्पा
अहो छकूचे पप्पा हो मसाल्याचा डबा भारी वहिनी. भारी बर का भांडे. खोकमच मोठं भेटलंय तुम्हाला. ग्लास पण येत चांगले मोठे येत. तवा पण आहे काय? तवा पण आहे मग या झाकणे आहेत काय? डबे काय? हा मग भारी भेटली भांडे बी. मग हे लय पटलंय मला. पाणी वाता पाणी लय पाहुणे असल्यावर भरून घ्यायचं. हा जेवाय बसलं का घ्यायचं आहे की नाही. आम्ही आलो का 2 दिवसाच्या मुक्कामाला असलो का मग हे भरून ठेवायचं. चला आलो आम्ही घरी आणि येताना खायला आणला समोसा. 2 जण खात्यात. सांडवलं का दादाने? होय रे सांडवलं का? तर दादाला आणि छोकोला समोसा जास्त आवडतो मग म्हणून त्यांना आणला समोसा. आणि मी काय आणलं बघा आणखीन. केळीचं आहे ना ते? ए केळीचं नाही ते. मग काय? तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये हे कशाचं झाड आहे म्हणून. कायच आहे म्हणून? आहे की नाही. तर बघा एवढं मोठं राधिकाने आणून दिलं आणि म्हणली आतेबाई तुमच्या तिथं लावा. तर आता हे मी बादलीमध्ये लावून देणार आहे. शोच आहे. शोचं नाही त्यांना माहिती आहे. आणि याच्यात भक्तीने मला बरेच अजून झाडं दिलेत बघा छोटे छोटे लावायला. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. मोकार टाइम झाला आम्हाला यायला. अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.